भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी सोमवारी महाराष्ट्र आणि मराठी लोकांविषयी गरळ ओकली। मराठी लोक कुठला टॅक्स भरतात, आमच्या पैशांवर तुम्ही जगत आहात, असं चिथावणीखोर विधान त्यांनी केलं। बोलता बोलता त्यांनी बिहार आणि गुजरातमधील उद्योगांचाही हवाला दिला। त्यांच्या या वक्तव्यामुळे तीव्र वाद निर्माण झाला आहे। पण दुबेंनी हे बोलण्याआधी एकदाच केंद्र सरकारची आकडेवारी तपासली असती तर त्यांचा गैरसमज दूर झाला असता। जीएसटी म्हणजेच वस्तू आणि सेवा कर, या करातून केंद्र सरकारला सर्वाधिक उत्पन्न कुठून मिळत असेल तर महाराष्ट्रातून। नुकत्याच संपलेल्या जून 2025 महिन्यात महाराष्ट्रातून तब्बल 30,000 कोटी रुपयांचं जीएसटी कलेक्शन झालंय। आता पाहूया दुबेंनी गौरवलेले इतर राज्य कुठे आहेत। बिहार फक्त 1,709 कोटी रुपये, गुजरात तिसऱ्या क्रमांकावर पण महाराष्ट्राच्या 1/3 कलेक्शनसह, दुसऱ्या क्रमांकावर कर्नाटक, त्यांचंही कलेक्शन फक्त 13,000 कोटींच्या आसपास, म्हणजे देशात महाराष्ट्राच्या जवळपास देखील कोणी नाही। उत्तर भारतातील सर्वात मोठं राज्य उत्तर प्रदेश, त्यांचं कलेक्शन फक्त 9,248 कोटी रुपये, ते सध्या 6व्या क्रमांकावर आहे। मध्य प्रदेश 3,889 कोटी, झारखंड दुबेंचं स्वतःचं राज्य केवळ 3,086 कोटी। ही सगळी राज्य एकत्र केली तरी महाराष्ट्राच्या पावलाजवळही येत नाहीत। दुबे म्हणतात महाराष्ट्रात बाहेरून उद्योग आलेत, पण फक्त उद्योग येऊन उपयोग नाही। उद्योगांना लागते पायाभूत सुविधा, पाणी, जमीन, वीज, रस्ते, हे सगळं कोण पुरवतं? इथली मराठी जनता। उद्योगांसाठी अनेक मराठी लोकांनी आपली घरं, शेतं, गावं गमावली, जमिनी गेल्या, धरणं झाली, पुनर्वसनासाठी वर्षानुवर्ष संघर्ष केला। हे बलिदान मराठी जनतेचं आहे। आज जर महाराष्ट्र देशात अव्वल आहे तर त्यामागं इथल्या लोकांचा परिश्रम, करप्रामाणिकता आणि त्याग आहे। दुसऱ्यांच्या पैशांवर जगणं ही अपमानास्पद टीका आहे। दुबेंनी महाराष्ट्राचा अपमान केला नाही तर त्यांनी देशाच्या सर्वात मोठ्या करदात्याचा अपमान केला आहे। अशा विधानांपूर्वी 100 वेळा विचार करायला हवा, कारण आकडेवारी आणि वास्तव हे खोटं बोलणाऱ्यांना गप्प बसवतात।